जय शिवराय, जय शंभूराजे राम. जय शिवराय, जय शंभूराज सर. यस. डिजिटल मार्केटिंग करायच्या अगोदर राम कोण होता, राम काय होता, कुठे होता, रामचं गाव कोणतं, रामचं क्वालिफिकेशन काय, ते एकदा सांग. सर नमस्कार, माझं नाव राम बिराजदार. मी प्रॉपर लातूरचा आहे. लातूरमध्ये एका छोट्याशा खेडेगावातला आहे. आणि माझं जर एज्युकेशनचा विचार केला तर माझं BSc कम्प्लीट आहे. BSc कम्प्लीट असून सुद्धा मी एका हॉटेल लाईनमध्ये कामाला होतो. त्या हॉटेल लाईनमधून मी आज एक कंपनीमध्ये MNC कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम करतो. बरोबर. आणि ह्याच्या अगोदर म्हणजे तुझी जर्नी कशी होती बाबा, तू डिजिटल मार्केटिंग केल्यापासून तुझ्या लाईफ मध्ये काय चेंज झाला? लाईफमध्ये सर माझ्या भरपूर चेंजेस झाले. कारण की ऑलरेडी मी हॉटेल लाईनच्या ज्या इंडस्ट्रीमध्ये होतो तिथून एकदम एका हॉटेलमधून एक MNC कंपनीमध्ये जॉब करतोय. याचा सर मला पूर्ण अभिमान आहे आणि असं एकदम भारी वाटतं. बरोबर. म्हणजे डिजिटल मार्केटिंग मुळे तुझं काय झालं की पहिलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉबला होता, त्याच्यानंतर स्विच करून तू आता काय चांगल्या ठिकाणी जॉब नाही. म्हणजे ह्याच्यामुळे तुझ्या बरेचसे चेंज झाले. म्हणजे जसं की तुझं मित्रमंडळी असतील, बाकी सगळ्या गोष्टी पण चेंज झाल्या तुझ्या बरोबर. त्याचबरोबर आता तू आता लातूर मधून, तू प्रॉपर लातूरचा, लातूर मधून तू इथं पुण्यामध्ये जॉबला होता बरोबर, जॉबला एका हॉटेलमध्ये जॉबला होता. तू कसं तुला असं काय वाटलं की बाबा सर मी डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे, असं का वाटलं तुला? की म्हणजे काय असं काय तुला इन्स्पिरेशन तुला कुठून भेटलं की बाबा सर हा मला हे डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे? सर मी ज्यावेळेस हॉटेल लाईनला होतो त्यावेळेस मी थोडंसं ऑनलाईन वगैरे पाहिलं होतं की आता आमची पण स्वतःची पोल्ट्री फार्म वगैरे आहे. मग त्या रिलेटेड वगैरे म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे आम्हालाच काही इन्क्वायरी वगैरे आले की तुमची काय मार्केटिंग करायची का, किंवा हे मार्केटिंग म्हणजे काय असतंय, म्हणजे डिजिटल मार्केटिंग. तिथून मला म्हणजे थोडंसं इन्फॉर्मेशन घ्यायला किंवा डिजिटल मार्केटिंग बद्दल मी थोडासा रिसर्च चालू केला. आणि मग नंतर मी तुमच्याशी भेटलो. मग तिथून असं आपला डेमो वगैरे झाला. मग तिथून तुमचे आपले डेमो क्लास वगैरे जॉईन केलो. त्यानंतर तर आपली भेट झालेलीच होती. मग तिथून असं काहीतरी वाटलं की आता आपण काहीतरी करतोय, ठीक आहे, परंतु याच्या पुढे आपल्याला काही ना काही आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे. आपल्याला करिअर आपल्या वेगळ्या इंडस्ट्रीमधून आपल्याला एखादी चांगल्या करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे. मग तिथून मी असं विचार केला की आता आपल्याला काही ना काही डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण उतरलं पाहिजे. म्हणून मी डिजिटल मार्केटिंग निवडलं. बरोबर बरोबर. डिजिटल मार्केटिंग निवडलंस तू. ज्यावेळेस तू माझ्याकडे 2 महिने क्लास करत होता त्यावेळेस तू तुझं जॉब पण चालू होतं. आणि ज्यावेळेस तू इंटर्नशिप, मला वाटतं साधारणतः 2 महिने इंटर्नशिप केलीस आणि त्याच्यानंतर तू ठरवलं की जॉब सोडायचं. मग ज्यावेळेस जॉब सोडायचं आणि घरी सांगितलंस की जॉब सोडतोय, मग त्याच्यानंतरचे जे पुढचे तुझे 2 महिन्याचे जो टाइम पिरियड होता तो कसा होता? म्हणजे तो कसा होता? कारण की तुझा बाकीचा पण खर्च होता ना, की बाबा राहण्याचा खर्च असेल, जेवणाचा खर्च, हे तू कसं मॅनेज केलंस? आणि ह्यातून घरच्यांचं काही इम्पॅक्ट काय होता घरच्यांचा तुझ्यावरती? सर ज्यावेळेस मी तर जॉब करत आपला हा कोर्स केला आणि एंडिंगला 1 ते 2 महिने मी माझं ज्यावेळेस माझी एंडिंगची इंटर्नशिप चालू होती त्यावेळेस मी जॉब सोडला. तो म्हणजे जो करंटली जॉब होता तो सोडला. ऍक्च्युअली सर तुम्हाला पण माहिती असेल माझी म्हणजे मी फीस पण EMI थ्रू भरलेला आहे. मिनिमम 6 EMI काहीतरी भरलेला आहे. म्हणजे इतकं असून सुद्धा आता जॉब तर सोडलेला होता, परंतु आता यापुढे काय? मग तुमचा एक सपोर्ट भेटला की तू कर राम, मी तुझ्या पाठीमागे आहे, ठीक आहे. तुम्ही बोललात, त्यानंतर मी जी प्रॅक्टिस केली, जे मेन आपलं इंटर्नशिप भेटली मला, जे लाईव्ह क्लायंट वरती जे रिपोर्टिंग कसं करायचं किंवा क्लायंटला बोलायचं कसं, तसंच जे ह्याच्यामध्ये आपलं इंटर्नशिपमध्ये शालमिल मॅडम असतील, परत आपले सगळं तुम्ही वगैरे जे हेल्प केला, त्यामुळं मला एकदा असं एकदम जिथं सेल्फ कॉन्फिडन्स आला. बरोबर. पण आता जे तुझं पुढचे 2 महिने होतं की जे 2 महिने तुझ्याकडे पैसेच नव्हते, म्हणजे नॉर्मल तुझं जॉब स्विच झालं होतं, त्याच्यानंतर तू जे काय केलंस म्हणजे ते स्विगी झोमॅटो वगैरे करत होता, तो दिवसभर प्रॅक्टिस करायचास आणि संध्याकाळी स्विगी झोमॅटो 7 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत स्विगी झोमॅटो करायचा, परत राम सकाळी परत 9ला उठून परत कंटिन्यू परत ते स्टडी करायचा. म्हणजे हे तुला असं लाईफ मध्ये काय होतं, इन्स्पिरेशन होतं की तुला असं वाटायचं का की आयुष्यात माझं काहीतरी वेगळं काहीतरी होणार आहे? आता सर मी त्यावेळेस माझा जो स्ट्रगल चालू होता ते तुम्हाला पण माहितीच आहे किंवा तुम्ही तर हे झालेलं आहे, म्हणजे जवळून अनुभवलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणला की जे आता सध्या तू करतोय त्यामध्ये तुला सक्सेस तर 100% भेटणारच आहे. कारण की ऑलरेडी माझा जॉब हे झालेला होता, स्विच झालेला होता. माझा राहण्याचा खर्च किंवा बाकीचा जो इतर खर्च असतो तो मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम केला, त्यामधून काही हे केला. नंतर मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू द्यायला लागलो तिथून मी भरपूर इंटरव्ह्यू वगैरे काय दिलं, मग तिथं नंतर माझं सिलेक्शन वगैरे झालं सर तिथून. बरोबर. बऱ्याच मुलांचं असतं की सर माझ्या पैसे नाही, म्हणजे पैसे हा कन्सेप्ट नसतो. ज्याची करायची इच्छा आहे ना त्याला कसेही करून तो काय करतो, आयुष्याला सक्सेसफुल बनवतो. कसं असतं काही कारण देतात. आता भरपूर मित्र वगैरे मला भेटतात की माझं इंग्लिश कम्युनिकेशन कसं आहे. सर मी माझं स्वतः सांगतो, मी इंग्लिश 12वीला मी 35 वरती पास आहे सर. कारण की काटावरती इंग्लिशचा आपला सर इतका संबंध नाही.
आणि मी सांगतो की इंग्लिश ही मॅटर करतच नाही. आपलं जी मॅटर करते, जे स्किल मॅटर करते, जे तुम्हाला जर स्किल येत असेल तर तुम्ही 100% तुम्हाला जॉब भेटणार का? 100% भेटणार. आणि जॉबची कमी नाही, फक्त जे कमी आहे ती स्किल कमी आहे. की लोकांना जे आपण कंपनीमध्ये जॉब करतो किंवा ज्या इंडस्ट्रीला लागणार आहे ते लोकांकडे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे नाही, ज्या स्किल ज्या मेटाच्या असतील, ज्या आता अल्गोरिदम सगळं आपला आता परत चेंज होता आला एसईओचा वगैरे, त्या गोष्टी सगळ्या. आणि असं नाही की आपण तुमच्यापाशी क्लास केला किंवा आपले 4 ते 6 महिन्याचा क्लास झाल्यानंतर तुमची आणि आमची बॉन्डिंग इथं संपणार नाही. इथून आपली एक पूर्ण फुटिकची फॅमिली स्टार्ट होणार आहे इथून. आता ऍक्च्युअली आता आपला जो आपलं तुम्हाला मी कॉल पण केला होता की आपला जो आपला एसईओचा जो पॅटर्न आपला अल्गोरिदम चेंज झालेला आहे, एईओ जेईओ काहीतरी नवीन अपडेट आलेले, त्याबद्दल मी तुम्हाला विचारलो. मग त्याबद्दल तुम्ही मला सगळं सांगितलं. म्हणजे पूर्ण फटेक तुम्हाला सोडणार नाही, सुट्टी देणार नाही. इथून लाईफ टाईम जो सपोर्ट भेटणार आहे तो सगळा पूर्ण फटेक मधून भेटणार आहे. त्याबद्दल सर थँक्यू. बरोबर. म्हणजे बाकीच्या क्लासमध्ये आपल्या क्लासमध्ये तोच फरक आहे की बाबा तू प्लेस झाला म्हणजे सगळं संपलं नाहीये. खरी जर्नी तर तिथून स्टार्ट होते. आणि कसं होतं की नॉर्मली जॉब लागलं म्हणजे ते तुमचं एंड गोल आहे का? तर नाहीये. ऍक्च्युली तिथून खरी तुमची जर्नी चालू आहे. कारण जे तुम्ही शिकलात 6 महिने, जे जसं की आपलं 2 महिने क्लास आहे, 4 महिने इंटर्नशिप आहे, हा तुमचा प्रवास होता. आणि खरी जी जर्नी चालू होते तुमची जॉबला लागल्यानंतरची आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही काय शिकताय, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, डिजिटल मार्केटिंग कोणत्या स्ट्रॅटेजी युज करायला पाहिजे, बिझनेससाठी कोणती स्ट्रॅटेजी युज केली तरी युजफुल होते. कारण सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यासाठी नवीन आहेत. आणि मोस्टली जर बघायला गेलात ना, बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय असतो की सर इथे क्लासची फीस कमी आहे म्हणून मी इथे क्लास केलं. ऍक्च्युअली त्यांचं एंड गोल काय त्या क्लासवाल्यांचा की बाबा याला जॉब लागला की सगळं संपलं याचं. मग तो जॉबला कुठे लागला हे घेणं देणं नाही त्यांचं. त्यांना फक्त काय तो बाहेर गेला. आपलं तसं नाहीये. आपल्या क्लासचा पार्ट काय की तू माझ्याकडे शिकला, 2 महिने शिकला, 4 महिने, म्हणजे पूर्ण फटेक एक फॅमिली बिल्ड करते, एक म्हणजे फॅमिली सारखं एक सपोर्ट वगैरे करते. 4 महिने संपलं असा अर्थ नाही की बाबा तुझं क्लास संपलं. म्हणजे तुझी खरी जर्नी तिथून सुरू आहे. म्हणजे पूर्ण फटेक बरोबर तू जुडणार कधी? ज्यावेळेस तू जॉबला लागतोय. कारण आपण काय म्हणतो की बाबा तुला हाय पेइंग जॉब मिळाला पाहिजे. समजून घे 1 वर्षानंतर स्विच करताना पण तू मला कनेक्ट करायचं का? तर कारण की मोस्टली खूप काही इंडस्ट्री आहेत. कारण इंडस्ट्री फ्लक्च्युएट होते. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कुठे ना कुठे बूम चालू आहे. मग त्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये तुला जायला पाहिजे हे सुद्धा गाईड आम्ही करणार आहे. ते गाईड केल्यानंतर तुला हाय पेइंग सॅलरी मिळणार आहे. किंवा तू पुढे जाऊन फ्युचरमध्ये तुला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, हाय पेइंग सॅलरी कुठे भेटणार आहे, कोणतं स्किल आहे, कोणतं अपडेट आलं, हे खरी जर्नी तिथून पुढे. आणि आपल्या मुलांचा प्रॉब्लेम काय, सर मला जॉब मिळाला मी सुटलो. नाही रे. कारण कसं होतं की तुला हाय पेइंग जॉब मिळालं तर ते सुटलं. म्हणजे समजून घ्यायचं कमीत कमी तुला महाभारतात जसं कृष्णाने गाईड केलं, बरोबर, अर्जुनाला जसं गाईड केलं, सेम तसं तुम्हाला गाईड जर केलं तर तुम्ही लाईफ टाइम पुढे जाणार आहे. आपल्या मुलांचा प्रॉब्लेम तोच आहे, सर आता तुम्ही मला शिकवणार का? बाकीचे क्लास पण आहे सर, मी युट्यूब वरती शिकतो. मला युट्यूब वरती तुम्हाला शिकायला भेटेल पण गायडन्स नाही भेटणार आहे, गुरु नाही भेटणार आहे. आणि हा मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे आपल्या. आणि राम सांगण्याचा उद्देश असा की तुला भरपूर मुलांना आम्ही उदाहरण पण देतो तुझं की बाबा एक असा जो मुलगा की ज्याने आयुष्यात असं विचारच केला नव्हता कधी चेंज होईल काही, पण त्याने सुद्धा जर आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी चेंज झालो सर. जे तुम्ही मला जे मेंटर म्हणून भेटलात, जे गुरु म्हणून भेटलात, जे तुम्ही असाल किंवा राजकुमार सर, जे टीम जो मला मेंटर म्हणून जे मला गुरु म्हणून भेटला, त्यामुळे सर माझे सगळे जे ग्रोथ वगैरे झाले त्यामुळे झालं. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात मेंटर पाहिजे, प्रत्येकाला गुरु पाहिजे. बरोबर. आणि प्रत्येक मुलाचा प्रॉब्लेम काय, सर माझ्या पैसे नाही. ऍक्च्युअली तू स्वतः जॉब करून, तू घरून सांगितलं पण नव्हतं पहिले 2 महिने क्लास करतोय. कारण घरच्यांना जर सांगितलं तू घरचे ओरडणार की अजून हे केलं ते केलं, तुझं काय होणार हे होणार. तू घरी पण सांगितलं नव्हतं. म्हणजे ज्या वेळेस तू घरी जॉबला लागल्यानंतर सांगितलं, त्या घरच्यांची रिॲक्शन काय होती तुझ्या? सर घरच्यांची म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही, इतके खुश झाले होते घरचे की राम खरंच. म्हणजे एक असा मुलगा जो हॉटेलमध्ये रूम बॉयचं काम करून त्यातून जेवणाचे पैसे, राहण्याच्या रूमचे पैसे, त्यातून पैसे काढून क्लासला भरणारा मुलगा, आणि नंतर असं की पुढच्या इंटर्नशिप मध्ये स्वतः स्विगी झोमॅटो करून, रात्रीचं स्विगी झोमॅटो करून स्वतःचं पोट भरणारा मुलगा, जो आज अशा ठिकाणी जॉब करतोय की ज्या ठिकाणी बऱ्याच मुलांचं स्वप्न असतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, काही मुलांचा आपला प्रॉब्लेम काय, सर माझे पैसे नाहीत, सर मी गरीब आहे. खरं सांगायचं तर पैसा हा मॅटर कधीच नाही करत. ज्याची करायची इच्छा आहे ना तो कसाही करतो, हे तू स्वतः दाखवून दिलंस. ऑलरेडी आता मी कंपनीमध्ये जॉब करत असताना मी अंडर टीम म्हणून काम करत होतो. मग गेल्या मी 3 महिन्यात जसं जॉईन झालं तसं मी आता मी माझ्या अंडर टीम काम करते. एक मी टीम लीडर म्हणून तिथे. बरोबर. म्हणजे तू विचार कर, 6 महिन्यात स्वतःच जे स्किल आहे ते दाखवलं तुला, तुझ्या कंपनीनं तुला याचा टीम लीड पण बाजूला केला आणि तू तुझ्या अंडर टीम पण आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, ज्याला करायची इच्छा आहे, ज्याला असं वाटतं की मी आयुष्यात काय ते करणार आहे किंवा स्ट्रगल करणार आहे किंवा मला हाय पेइंग सॅलरी घ्यायचंय किंवा मला स्किल घ्यायचंय,
तो पर्सन काही करतो. म्हणजे इथं मॅटर करत नाही, मॅटर इंग्लिश मॅटर तर कधीच करत नाही. तू तर मॅटर करत नाही. मी सांगतो माझं सगळं इंग्लिशचं आपलं कधी जमत नाही आणि माझं सगळं जे काही झालं इंटरव्ह्यू म्हणा काही गोष्टी म्हणा सगळं मराठीमधून झाले. ते तुम्हाला फक्त पाहिजे ते स्किल पाहिजे. इंग्लिश मॅटर इथं काहीच करत नाही. सगळ्यात महत्वाचं स्किल, त्याचबरोबर कॉन्फिडन्स मॅटर करतं आणि ते तू दाखवलंस आणि तू स्वतः ते इम्प्रूव्ह पण केलं आणि स्वतः ते प्रूव्ह पण केलंस. म्हणजे शिकण्यासाठी मॅटर करतं ते फक्त नॉलेज आणि सगळ्यात महत्वाचा गुरु. जर गुरु तुम्हाला चांगला भेटला ना तर तुम्ही कधीच हार मानत नाही आणि कधीच तुम्ही अनसक्सेसफुल होत नाही. सक्सेसफुल होण्याचा सगळ्यात महत्वाचा गुरुमंत्र काय असेल तर तो तुमचा आयुष्यात असणारा गुरु. गुरु जर चांगला असेल तर तुम्ही काय होता, सक्सेस होता. कारण बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम की मी शिकवलं, म्हणजे डिजिटल मार्केटिंग भरपूर लोक शिकवतात, फक्त शिकवणं नसतं तर तुम्हाला ते त्याला तयार करावं लागतं, इम्प्लिमेंट करावं लागतं, प्रॅक्टिकली शिकावं लागतं. तरच ते काय होतं, सक्सेसफुल एक डिजिटल मार्केटर बनतो आणि ते स्वतः तू करून दाखवलंस. बरोबर. आणि सर तुम्ही जे म्हणजे वारंवार जे क्लासमध्ये वगैरे म्हणजे तुम्ही विचारता की बाबा तुम्हाला समजलं का तर क्रॉस क्वेश्चन्स वगैरे विचारता, त्यामुळे सर जे आपला सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना ते एकदम चांगला होतो. आता आमचा मागच्या वेळेसच आम्ही एका मिटिंगला गेलो होतो, मी आणि परिमल, जिथं देऊगावचा क्लायंट होता ऍडव्होकेट, त्यांचं काम होतं. आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये त्यांना क्लोज केलं होतं सर 25 केल्यासाठी, ते पण हे ऍड ह्याच्यासाठी आपलं सर्व्हिस चार्जेससाठी. म्हणजे तुम्ही पहिल्या मीटिंग मध्ये सर तो जो कॉन्फिडन्स आला की आम्हाला तर माहितीच नव्हतं, आम्ही जायचं पण गेलं. मग नंतर तुम्हाला झाल्यानंतर पण मी तुम्हाला कॉल केला होता सर, मीटिंग डन झाली आणि डील पण तिथले डन झाले. बरोबर. म्हणजे तू सांगण्याचा उद्देश काय की तुम्हाला जर करायची इच्छा असेल तुम्ही जॉब करत करत स्वतःचं फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता. म्हणजे हे असं एक स्किल आहे, जे स्किल जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं, जर ह्याच्यावरती कमांड आणलं तर तुम्ही स्वतःचा जॉब प्लस बिझनेस प्लस फ्रीलान्सिंग या सगळ्या गोष्टी एकाच स्किल मध्ये मॅनेज करू शकता. येस सर, डिजिटल मार्केटिंग मध्ये नंतर कोणीच थांबू शकत नाही. म्हणजे तुम्ही काही जॉब मध्ये करू शकता, परत तुम्ही बिझनेस मध्ये ग्रो करू शकता किंवा स्वतःच्या ह्याच्यामध्ये हे करू शकता, इम्प्लिमेंट वगैरे करू शकता. आता हे पूर्ण पुण्यामध्ये पण आणखीन ठिकाणी भरपूर ठिकाणी क्लासेस वगैरे इन्क्वायरी केली, तुला माहिती होतं कारण तू ऑलरेडी सगळीकडे चेक केलं की क्लासेस करायचे होते तुला. पण तू बाकीच्या क्लासमध्ये आणि आपल्या क्लासमध्ये तुला डिफरन्स काय जाणवलं की बाबा तू पुइनफोटे बरोबरच का जुडण्याचं रिझन काय होतं? सर पुइनफोटेमध्ये कसं, आता त्यावेळेस तर आपलं सगळं ऑनलाईनच चालू होतं. मग मी असा एक विचार केला, मी ऑफलाईन पण काही दुसऱ्या इंडस्ट्रीला पण भेट दिली होती. मग आपलं ऑनलाईनचा एक मी असं फायदा विचारला की आता आपण क्लासेस वगैरे करतो, ठीक आहे, 1 महिन्याने 2 महिन्याने काही नाही, कधी ना कधी विसरतो किंवा काही गोष्टी हे होत्यात. आपलं एक ऑनलाईनचं एक आपल्या ह्याचा एक असं फायदा आहे की ते आपल्याला जे आपले लाईव्ह क्लासेस वगैरे झाल्यात ते आपल्यासाठी लाईफ टाईम रेकॉर्डिंग भेटते. आणि सर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लाईफ टाईम सपोर्ट, एखादी आपल्याला मेंटर भेटतोय सर, मग आपण तिथून का नाही केलं पाहिजे. ठीक आहे. आणि काय असं जाणवलं बाबा बाकीच्या क्लासमध्ये माझ्या क्लासमध्ये काय फरक होता? फरक म्हणायला गेलं तर सर आपलं जे शिकवणं असेल ते एकदम मराठीमधून आणि 1 to 1 जर तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे क्युरी वगैरे आली तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. असं नाही की तुम्हाला त्याचं उत्तर नंतर भेटेल किंवा असं काही नाही. तिथं आपल्याला डायरेक्ट 1 to 1 क्वेरी वगैरे क्वेश्चनचे रिप्लाय वगैरे दिले जातील. म्हणजे तुझं सांगण्याचा उद्देश काय की बाबा माझ्या क्लासमध्ये ज्या क्लासमध्ये तू बसतो त्याच क्लासचं रेकॉर्डिंग भेटतं तुला. म्हणजे असं नाही की बाबा प्रिव्हियस रेकॉर्डिंग करून ठेवले ते परत नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग नाही. म्हणजे ज्या क्लासमध्ये तू बसतो त्याच क्लासचं रेकॉर्डिंग तुला लाईफ टाईम साठी भेटतं. प्लस आपण पहिलेच सांगतो की बाबा तुम्हाला लाईफ टाईम साठी सपोर्ट आहे. बरोबर. चालेल. आणि पुइनफोटेक साठी तू 10 पैकी किती मार्क्स? मी 10 of 10 देऊ सर. चालेल. राम, धन्यवाद. थँक्यू सर. जय जय.